मित्रांनो नमस्कार. मी आपला मित्र सचिन पत्तेवार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कमी वयात वृद्धत्व का बरं येते. कमी वयामध्ये अनेक जे अडचणी येत आहेत, जे चॅलेंजेस येत आहेत ते का बरं येत आहेत. तर याचे अनेक कारणं आहेत. त्यापैकी आपण काही कारणावर आपण चर्चा करणार आहोत. सध्याचं जर आपण बघितलं तर लाईफस्टाईलचे अनेक प्रॉब्लेम्स आहेत. हवा प्रदूषित आहे, पाणी प्रदूषित आहे, खाण्यापिण्यामध्ये अडचणी आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रदूषण असल्यामुळे आपल्याला अनेक त्रास होत आहेत. त्यासोबतच आपल्या शरीराची गरज आहे -ORP. ORP म्हणजे काय असते तर ऑक्सिडेशन रिडक्शन पोटेन्शियल. या माध्यमातून आपल्याला जे काय ORP मिळतं आहे ते -ORP आपल्या शरीराची गरज आहे आणि आपल्या शरीराला लागते -50 ORP. आणि आपण जे काही दैनंदिन जीवनामध्ये खात आहोत, पीत आहोत, हे सर्व गोष्टी प्लस ORPमध्ये मोडतात. आपण ORP टेस्टरनी घरीसुद्धा याचं आपण टेस्टिंग करू शकतो की आपण जे काय खात आहोत, जे काय पीत आहोत ते प्लस आहे का -ORP आहे, हे सुद्धा आपण घरीसुद्धा चेक करू शकतो. याच्यामध्ये कसं आहे की आपल्या शरीराला -50ची गरज आहे. +1सुद्धा आपल्या शरीरासाठी खराब असतं आहे. पण तुम्ही जर आता चेक केलं तर आपण जे खातो त्यात कशात 100 प्लस ORP, कशात 150 प्लस ORP, कशात 300 प्लस ORP, असं प्रत्येकामध्ये प्लस ORPचं प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ते आपल्या शरीरावर जास्त परिणाम करत आहे आणि त्यामुळं आपल्याला ते घातक ठरत आहे. तेच जर तुम्ही केंगन वॉटरचं जर बघितलं तर केंगन वॉटर जर तुम्ही कुठल्या पेयामध्ये मिक्स केलं आणि तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये जरी त्याचा वापर केला तर ते 780 -ORPपर्यंत देऊ शकतं. हे प्रूव्हन आहे आणि सायंटिफिकरित्या याच्यावर तशी प्रक्रिया केलेली आहे. त्यामुळे जी आपल्या शरीराची खरी गरज आहे त्याच्यापेक्षा कितीतर 8-10 पटीने ते आपल्याला -ORP देते आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये कोणतेही त्रास शिल्लक राहत नाहीत आणि ऑक्सिडेशनचं जे काय आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत ते कमी करण्यास ते पाणी मदत करते. त्यामुळे केंगन वॉटर हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण घरी वापरलं तर 100% ते तुम्हाला हितकारक ठरणार आहे आणि आपली फॅमिली सुरक्षित करण्यास मदत होणार आहे. धन्यवाद.